नमस्कार, स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी हप्ता वितरण अनुदान वितरणासंदर्भात अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। सोबतच एक विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। या योजनेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। ज्या पद्धतीने या योजनेमध्ये पीएम किसान योजनेमध्ये वर्षाला 6,000 रुपये इतकं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं, त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये अनुदान एका वर्षामध्ये 3 हप्त्यांच्या माध्यमातून वितरित केले जातं। आत्तापर्यंत या योजनेचे म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 8 हप्ते वितरित झालेले आहेत। आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे 9व्या हप्त्याची, आणि हा 9वा हप्ता कधी येणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पहा, या हप्त्याच्या तारखेकडे आणि वेळेकडे सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, वाट पाहत आहेत। पण राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 9व्या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल माहिती आलेली नाही। साईटवरती ऑफिशियल तारीख वगैरे डिक्लेअर झालेली नाही। पहा, जसं पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सांगण्यात येतं केंद्र सरकारच्या माध्यमातून की या तारखेला तुम्हाला हप्ता वितरित केला जाणार आहे। जसं मागच्या 20 तारखेला पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झालेला आहे, आणि त्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना आता नमोचा 10वा हप्तासुद्धा मिळणार, कारण नमोच्या 10व्या हप्त्यासाठी सुद्धा ते प्रत्यक्ष पात्र ठरलेले आहेत। पीएम किसानचे सर्व लाभार्थी नमोसाठी आपोआप पात्र होतात। मात्र पहा, आता यामध्ये तेच लाभार्थी कायमस्वरूपी असणार आहेत ज्यांनी शासनाकडून ज्या अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं KYCची प्रक्रिया, त्यानंतर आधार सीडिंग आणि फार्मर ID या 3 गोष्टी तुम्ही करून घ्या वेळेवर पूर्ण। त्यानंतर तुम्हाला या योजनेचा हप्ता विना विलंब विना अडचण राज्य सरकारकडून वितरण सुरू झाल्याच्या नंतर मिळणार आहे। मात्र बऱ्याच शेतकरी बांधवांना 7वा हप्ता आला नाही, 8वा हप्ता आला नाही, आणि ज्यांना हे 2 हप्ते आलेले नाहीत त्यांना 9वा हप्तासुद्धा येण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण तुमच्या काही ऑफिशियल गोष्टी बाकी आहेत। या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला हप्ता वितरण केलं जाणार नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता प्रलंबित आहे। आता हा हप्ता कधी वितरित होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नमोच्या 9व्या हप्त्याची नेमकी तारीख काय असणार आहे, तर राज्य सरकारकडून या हप्त्याच्या तारखेसंदर्भात आणखीन कोणतीच माहिती आलेली नाही, आणि ही तारीख डिक्लेअर होण्या अगोदर, तारीख जाहीर होण्या अगोदर शासन निर्णय येणं म्हणजे GR येणं अपेक्षित आहे, आणि GR मध्ये निधी मंजूर होणं गरजेचं आहे। त्याशिवाय हे वितरण होणार नाही, हेही तितकंच खरं आहे। त्यामुळे या तारखेला वितरण होणार, त्या तारखेला वितरण होणार, आज वितरण होणार, उद्या वितरण होणार, वितरण सुरू झाले, 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले, अशा कोणत्याही अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका। ऑफिशियल तारीख आणखीन डिक्लेअर झालेली नाही।